पुण्याच्या हडपसरमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली आहे। कामधेनू स्टेटसमधील नामांकित रुग्णालयासमोर ही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे। सध्या बॉम्ब शोधक पथक हडपसरमध्ये घटनास्थळी दाखल झाले। बॉम्ब सदृश्य वस्तू घेऊन पथक मोकळ्या जागेत रवाना झालेला आहे। बीटीडीएस पथक अग्निशमन दलासह घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे, काय नेमकं सध्या तिथे सुरू आहे? खरं तर पुण्यातील हडपसरमधील एका हॉस्पिटलच्या शेजारी कामधेनू जे ट्रस्ट आहे तिथे बॉम्ब सदृश वस्तू जी आहे ती बॉम्ब शोधक पथकाला सापडलेली आहे। बॉम्ब शोधक पथक जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। आजूबाजूचा परिसर जो आहे तो त्या ठिकाणी स्कॅन केला जातोय। ही नेमकी वस्तू काय आहे याचा तपास जो आहे ते बॉम्ब शोधक पथकाकडून एका मोकळ्या जागेवर नेऊन या वस्तूची जी आहे ती पाहणी केली जाते। खरंच हा बॉम्ब आहे का त्याच्यामध्ये काही जे उपकरण लावलेत आलेले आहेत त्याचा या ठिकाणी शोध घेतला जातोय। मात्र या ठिकाणी मोठी बातमी म्हणावी लागेल की पुण्यामध्ये बॉम्ब सदृश्य जी वस्तू जी आहे ती आता पुणे बीडीडीएसला सापडलेली आहे। ती त्या ठिकाणी आता त्याचा तपास केला जातो। याच्यामध्ये काही स्फोटक आहे काही याची माहिती ठिकाणी घेतली जाते। हडपसर परिसरामधला हा गजबजलेला एरिया आहे। त्या गजबजलेल्या एरियामध्ये ही वस्तू सापडलेली मोठी धावपळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांकडून या गोष्टीचाही तपासणी जी आहे ती या ठिकाणी दुसरीकडे जर बघितलं तर शिरूर, वारजे, चाकण या परिसरामध्ये एटीएस कडनी पण छापे जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत। पाकिस्तानी गँगस्टर असल्याचा संशय पोलिसांना होता, त्यामुळे दोन कारवाई ज्या आहेत त्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। एकीकडे एटीएस कडनी छापेमारी सुरू आहे तर दुसरीकडे हडपसर परिसरामध्ये बॉम्ब सदृश्य जी वस्तू सापडलेली आहे त्यामुळे पुण्यामध्ये काहीच वातावरण जे आहे ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत आहे। पोलीस ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता जी वस्तू जी पोलिसांना सापडलेली आहे त्याचा बीडीडीएस कडून जो आहे तो या ठिकाणी विशेष तपास जो आहे तो केला जातोय। वेगवेगळे उपकरण लावून या वस्तूची जी पाहणी केली जाते। आपण दृश्यांमध्ये पाहतो की ही जी वस्तू आहे ती प्रथमदर्शी एक बॉम्ब सर्किट असल्यासारखे आपल्याला पाहायला मिळते। त्याला काही बॅटर आणि वायर लावलेले आहेत। मात्र या ठिकाणी बीडीडीएस जे आहे ते खूप काळजीपूर्वक या वस्तूची पाहणी केली जाते। याला काही सर्किट लावण्यात आलेले आहे का, याला काही स्फोटक आहेत का, याची पाहणी जी आहे ती आता बीडीडीएस जे आहे त्याच्याकडून करण्यात येते आहे। थोड्या वेळात याबाबतची स्पष्टता जी आहे ती पूर्णपणे येईल। मात्र आपण पाहतोय की हडपसर परिसरामध्ये ही वस्तू सापडलेली आहे आणि आता या ठिकाणी बॉम्ब शोधक जे पथक आहे त्या पथकाकडून या वस्तूची जी आहे ती पाहणी जी आहे ती केली जात आहे। निश्चितच निलेश, आता ती वस्तू कुणाकडे आहे? तिथून बाजूला नेण्यात आलेली आहे का वस्तू? खरं तर ही वस्तू जी आहे ती संशयास्पद वाटते आहे। कदाचित या जर स्फोटक जर असतील तर नागरिकांना याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून त्याला मोकळ्या जागेत जे आहे ते घेऊन गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्याचा अॅनालिसिस जे आहे किंवा त्याचं नेमकं हे उपकरण कशाचं आहे याचा स्टोर जो आहे आणि याची माहिती जी आहे ती आता बॉम्ब निलेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।